नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेना का सोडली. एका न्यूज चॅनेलला इंटरव्ह्यू देताना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र का ठोकला. राज ठाकरे, छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक आणि आता डॉक्टर अमोल कोल्हे. होय, तेच डॉक्टर अमोल कोल्हे ज्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या माध्यमातून आपल्या अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्रभर ख्याती आणि लोकप्रियता प्राप्त केली. त्याच अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकलेला आहे. गावाखेड्यांकडे जेव्हा कट्ट्यावर गप्पा रंगतात तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता चिवसेना झालेली आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची सेना आता बाळसेना नाही तर बालसेना झालेली आहे अशी चर्चा रंगताना दिसते. खरंच उद्धव ठाकरेंमध्ये ते नेतृत्व गुण नाहीत का जे बाळासाहेब ठाकरेंमध्ये दिसतात किंवा राज ठाकरेंमध्ये दिसतात. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी शिवसेनेतून यासाठी बाहेर पडलो कारण देशाला दिशा देणारं नेतृत्व, ज्यांना महाराष्ट्र आपल्या हातावरील रेषाप्रमाणे ठाऊक आहे आणि ज्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा समजतात, अशा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायचं होतं आणि म्हणून मी शरद पवार यांच्या छत्रछायाखाली आलो, राष्ट्रवादीमध्ये आलो आणि त्यामुळे शिवसेना सोडली, असं वक्तव्य डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे. तर मग उद्धव ठाकरे यांच्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांना हे सर्व गुण दिसत नाहीत का किंवा खरंच शिवसेनेला गळती लागली आहे का किंवा शिवसेना आता हळूहळू कमजोर होत चालली आहे का. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही पाहत होते मराठी मंडळी, हे आपलं मराठी माणसांचं मराठी चॅनल. जर अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायला सुद्धा विसरू नका. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.